प्रदेशासाठी नतमस्तक होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अभिवादन करून आज या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्याचे तडफदार पालकमंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांच्या विशेष निधीतून त्रिरत्न बुद्धविहारचे या बुद्धविहाराचं जे सुशोभीकरण आहे त्या सुशोभीकरणाच्या कामासाठी साहेबांचे सुपुत्र आमचे मोठे भाऊ सिद्धार्थ शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आमचे नक्षत्रवाडी गावातील सर्व गावकरी मित्रपरिवार, उपस्थित सर्व मान्यवर, खऱ्या अर्थाने आपण मागील इतिहास बघायला गेलं तर नक्षत्रवाडी गावातील विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना आम्ही जावा विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन साहेबांनी आम्हाला कधीही खाली हात पाठवले नाही. कोणत्या पण काम जे आहे आम्ही साहेबांकडे घेऊन गेलो तर मागील 3.5 वर्षामध्ये मला आठवतंय की जे काम आम्ही साहेबांना मागणी केली ते काम साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज अजून बुद्धविहार आहे. जवळपास 20 वर्षाची प्रतीक्षा होती की या बुद्धविहाराचं जे आहे सुशोभीकरण झालं पाहिजे आणि याचं रूपांतर नवीन इमारतमध्ये झालेलं आहे. त्याचंच आज सुवर्ण सण आलेला आहे. खऱ्या अर्थाने मान्य पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण की जे मागं कोणाला जमलं नाही ते पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी करून दाखवलेलं आहे. खऱ्या अर्थाने इथंच न थांबता आपलं दलित समाजाची जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीसाठी जवळपास त्याचं जे वॉल कंपाऊंड आहे त्याचा वॉल कंपाऊंड साठी सुद्धा साहेबांनी निधीची उपलब्धता केलेली आहे. आपल्याला माहित आहे दिनेश भाऊ, किशन भाऊ, गिरी मामा, प्रशांत भाऊ, झटू मामा, आकाश भाऊ, नितीन पागोरे हे सर्व जे शिष्टमंडळ होतं त्या शिष्टमंडळाने 1 वर्षापूर्वी साहेबांची भेट घेतली आणि संपूर्ण बैठक भरत आणून त्या ठिकाणी साहेबांनी जे नकाशा होतं, जी निधीची पूर्तता होती ते निधीची पूर्तता साहेबांनी करून दिलेली आहे. या कामासाठी सर्वांनी एक मोठ्या प्रमाणावर साहेबांकडे मागणी केली आणि सर्वांनी एक मोठा संघर्ष केलं. त्या संघर्षाला आज यश आलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज या बुद्धविहाराचं लोकार्पण किंवा भूमिपूजन होतंय. सर्वांना विनंती आहे की आपण एकजूट राहून चांगल्या प्रकाराचं जे काम आहे आपण या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून करून घेऊ, हेच आपल्याला या ठिकाणी आज सांगू इच्छितो. आणि खऱ्या अर्थाने उद्या सिद्धांत भाऊचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण तर त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. शुभेच्छा देताना त्यांनीच आपल्याला रिटर्न गिफ्ट म्हणून आज या ठिकाणी विकास कामाच्या दृष्टिकोनातून एक रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे. त्याच्यासाठी भाऊचे मी धन्यवाद व्यक्त करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. नमस्कार. जय भीम. या विकास कामामध्ये सर्वांचं खरोखर सहकार्य आहे आणि त्यापेक्षाही 2000 पासून येथील सर्व गावकऱ्यांचं, सर्व जनतेचं शिवसेनेला भरभरून असं प्रेम सुद्धा आहे. असो, यानंतर सतीजी निगम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी आपल्या 2000 साली त्यांच्या माध्यमातून हे बुद्धविहार झालं. त्या बुद्धविहाराचं आमचे मोठे बंधू, आमचे मोठे बंधू आमचे सिद्धांत भैया यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी या इमारतीचं भूमिपूजन होत आहे. वास्तविक भाऊ याला झाले आता 25 वर्ष आणि मला चांगलं आठवतं. मला वाटतं 2-2.5 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी आला होता आणि आपण शब्द दिला होता. आठवतंय कारण की भाऊ 14 एप्रिलला आले होते आणि आपले काका आपले चालू काका सर्वांनी विनंती केली होती की आमचं हे बुद्धविहार जे आहे तर हे आम्हाला मागून द्या. त्यावेळेस सुद्धा भाऊंनी शब्द दिला होता आणि आज सगळ्या हाताने त्यांनी आज शब्द पूर्ण केलेला आहे.
आणि यावरच ते थांबणार नाही, तर अजून 1 वर्षांनी याच्या वरचा एक मजला देतील अशी मला अपेक्षा आहे. कारण की त्यांनी शब्द दिला ते टाळत नाही, ते तुम्हाला चांगला अनुभवच आहे. कारण की ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये तुम्हाला यायला रस्ता नव्हता, चिखलातून यावं लागायचं, भाऊनी तुरंत आम्हाला होऊन सांगितलं, त्यांना मंजुरी नव्हतं, आम्हाला हा रस्ता अर्जंट तयार कर आणि आम्हाला माहिती काय झालं होतं. कारण की त्यावेळेस बरेच अडचणी आल्या आम्हाला, पण ह्या भागातील सर्व रस्ता सिमेंटचा झाला. एवढंच नाही, सिमेंट रस्ताच केला नाही तर छोटी गल्ली पण सुटली नाही, आहे ना. नाही तर कमी झाला रस्ता, गाडी येत नाही. मला ते आता तुम्ही सर्वांनी ठरवायला पाहिजे. कारण की आता वास्तविक कसं आहे, निधी देण्याचं काम सिद्धांत भाऊचं आहे, तर आपल्या पालकमंत्री साहेबांचं आहे. आता गाडी कशी आणायची, कशी न्यायची हे तुम्ही सर्व गावकऱ्यांनी ठरवायला पाहिजे की गाडी कशी आणायला पाहिजे, कशी मोठी असली पाहिजे. निधी सोडे तरी देणार आहे, काय रस्ता करायचा अडचणी रस्ता आला तर ते सर्वांनी बसून ठरवूया कसं रस्ता मोठा होईल. पण सर्व सरासरी असं कोणतीही गल्ली राहिली नाही ज्या ठिकाणी रस्ता झालेला नाही. सर्व छोटी गल्ली सुद्धा अशी आहे ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण झालेला आहे. आणि आता राहिला तुमचा प्रश्न, आता हे तर सॉल्व झालंच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जी स्मशानभूमी जी आहे, तर त्या स्मशानभूमीकरता सर्व आमचे जयगो असेल, यशो असेल, संदीप असेल, प्रशांत असेल, आमचे काका असतील, सर्व मंडळी साहेबांना भेटली होती आणि त्यांनी विनंती केली होती की ती जागा जी आहे ती आम्हाला पुन्हा सुशोभित करून द्या किंवा डेव्हलप करून द्या. आणि यांचं सर्वांचंही म्हणणं होतं, कारण की आम्हाला जी जागा जी अवेलेबल आहे त्या जागेमध्येच द्या, आम्हाला काही दुसऱ्या कोणाचे काही अरेंजमेंट करायचं नाहीये. समंजस भूमिका सर्वांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि भाऊ, तर ती जी 1 एकर जागा आहे तर कंपाऊंडसाठी आपण तिथे दिलेलाच आहे, परंतु जर त्या ठिकाणी भव्य दिव्य ज्याप्रमाणे आपल्या उस्मानाबादची वास्तू झाली त्या पद्धतीने वास्तू झाली तर आमच्या सर्व असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने संजय शिक्षक माध्यमातून एक विकास पर्व, संजय पर्व जे सध्या सुरू आहे, विकास कामांचा धडाका त्यांच्या माध्यमातून जनतेच्या मनात जे आहे ते देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सन्माननीय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब एका दुर्बल काळातून त्यांचा आपल्या ठिकाणी आभार व्यक्त करायचं. त्रिहंना बौद्ध विहार नूतनीकरण, नवीन वास्तू बांधण्याचा शुभारंभ. खरं तर आता बुद्ध सरकार योग आज आपण विविध विकास कामात सुरू करतोय. उद्या त्याच्या शुभारंभाचे संजय शिक्षक साहेबांचे प्रतिनिधी म्हणून त्याचे सुपुत्र महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक माझे सहकारी ज्येष्ठ सिद्धार्थजी शिरसाट साहेब यांचा वाढदिवस आहे. म्हणून हा बुद्ध सरकार योग आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभारंभाचे आज या कामाचा शुभारंभ असताना निश्चितच आमचे मित्र अमरचा सुद्धा वाढदिवस. खऱ्या अर्थाने ही दिवाळीची भेट आहे आणि सिद्धार्थ शिरसाट यांच्या वाढदिवसाची किंवा आम्हाला एक मोठी भेट आहे. म्हणून त्यांना मी मनापासून या ठिकाणी सिद्धार्थ भैया कसं बघा, आपल्याला माहिती आहे यावर्षी सुरुवात आपण मोठ्या परिस्थितीत केली होती. मला वाटतं 2000 साली दिल्ली या ठिकाणी आहे, जगोय, यशवंत आहे, आमचा प्रशांत आहे, एक सामान्य
25 वर्षानंतर प्रतीक्षा संपली आणि आता नूतनीकरण फक्त नूतनीकरण नाही, एक अभिमान वाटावा असं एक पवित्र मंदिर बौद्ध विहार माननीय माध्यमातून होते. खऱ्या अर्थाने नक्षत्रवाडीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावा असा आजचा दिवस कधी कधी विसरू शकत नाही. निकम सरांनी या ठिकाणी उल्लेख केला, उस्मानाबाद भागामध्ये आजपर्यंत 50 लाखाचं काम आहे, पण या ठिकाणी जी सांगायचं होते 5 कोटी रुपयाचं मला वाटतं महाराष्ट्रातला एकच म्हणजे शिक्षक समाजावर समभाव मंदिर बांधली, विहार बांधली, समाजा बांधली, रस्ते केले, ड्रेनेज केल्या, पाणी पुरवठा. यांचं नाव संजय यांना दूर दिसतं, यांना दूर दिसतं. लोकांना जे पाहिजे ते देण्यात माझ्या नागरिकांना काय पाहिजे, माझ्या मतदारांना काय पाहिजे. घाट जरी आकाशात पुढे असली ना तिचं लक्ष किल्ल्यावरती असतं. म्हणून आता या ठिकाणी उल्लेख झाला रस्ता छोटा घालू नका, तो सुद्धा रस्ता कसा पाहिजे असा संजय शिखर करून देते. त्यांच्यावर विश्वास ठेवावा. खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये आश्वासन दिली जातात, पण या परिवाराने आश्वासन नाही दिली, वचन दिली. म्हणून हा वचन 16 सुद्धा म्हणला तर काही वावग होणार नाही. मला वाटतं वेळ झालेला पण सकाळपासून विकास करावा, विकास करला आता आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये. आता त्या भागातल्या रस्त्याच्या कामाचा श्रीराम मंदिराचा जाणारा रस्ता त्या कामाचं भूमिपूजन झालं. विहाराच्या कामाचं या ठिकाणी होते, कांचनवाड्याचे होते, वेगवेगळ्या विहार होते. म्हणजे शाश्वत विकासामध्ये आला होतो. माझं शहर घडलं पाहिजे, परंतु या महाराष्ट्राच्या नकाशावर अभिमान वाटावा असा आमदार छत्रपती संभाजीनगर व्हावा, असे माझं शहर व्हावा हे मन मनापासून या ठिकाणी संजय शिखर साहेबांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या दिशेने त्याची वाटचाल सुरू झाली. आज आपण बघतोय की नक्षत्रवाडी सारखा भाग या ठिकाणी जसा उल्लेख केला सतीश निकम सरांनी की अनेक रस्ते झाले. आता रस्ते कुठे करायचे शोधावं. एक काळ होता जेव्हा आमची कारकीर्द सुरू झाली होती तेव्हा महानगरपालिकेकडे निधी नव्हता. शिष्टमंडळ यायचे, हे काम करून द्या, ते काम करून द्या, उशिरा का होईना पण मला वाटतं ती कामं झाली, परंतु राहिलेली कामं मला वाटतं एक तुमच्या स्वप्नातलं नक्षत्रवाडी आता जर पूर्णत्वाकडे होत असेल तर या परिवाराच्या माध्यमातून होत आहे. आणि निश्चितच त्यांना कुठलंही मला वाटतं त्यांनी कुठेही असं भेदभाव करत नाही. हा लहान आहे, स्लम आहे, ही लेआउटची वसाहत आहे, ही कॉलनी आहे, कुठेही नाही. काल सुद्धा आम्ही बघतोय शिल्पाताई वाडकरांच्या वार्डामध्ये 25 वर्ष प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास होता. त्या भागातल्या लोकांनी सांगितलं 25 वर्षानंतर आमचा वनवास सांगतो. ही भावना होती. नेत्यासारखं मन आणि मनासारखा नेता जर कोण असेल तर त्याचं नाव संजय शिरसाट या ठिकाणी. आज आपल्याला भगवान गौतम बुद्धाच्या या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी आपण म्हटलं जातं की युद्ध नको पण बुद्ध पाहिजे. त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला. करुणा, शांती, समता, कर्णशील या ठिकाणी म्हटलंय. प्रज्ञाशील करुणा असे भगवान गौतम बुद्ध गंभीर वास्तूचे राजकुमार होते. गंभीर वास्तूचे राजकुमार लोकांनी लोकांचं दुःख जाणून घेण्याकरता त्यांनी मला वाटतं या ठिकाणी त्याग केला वयाच्या 29व्या वर्षी अशी भगवान गौतम. सामान्यांकरता सामान्यांचं दुःख काय जाणून घेण्याकरता. आणि मला वाटतं बुद्धी वर्षाखाली त्यांनी ज्ञान प्राप्ती करता एक ध्यान साधना केली, ती केली तुमच्या आमच्याकडे. असे भगवान गौतम बुद्ध आज जगाला सुद्धा देवा वाटावा असं भगवान गौतम बुद्ध हे आमचं दैवत आज निश्चितच जगाच्या पाठीवर या ठिकाणी शांतीचा संदेश त्यांच्या माध्यमातून दिला. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांना आपलं गुरु मानलं. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून घटना केली गेली आणि त्याच घटनेमुळे आज संजय शिरसाट एक सामान्य माणूस आज आपल्या महाराष्ट्र राज्याचा मंत्री झाला. या जिल्ह्याचा पालक एक धाडसी व्यक्तिमत्व, तेवढं संवेदनशील व्यक्तिमत्व. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. पाणी घराला संजय शिरसाट साहेब केले.
त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. जेव्हा शिवसेना पक्ष वेगळा झाला, शिंदे साहेबांसोबत महाराष्ट्रात कोणी केला असेल तर त्यांचं नाव संजय शिरसाट. सांगायचं तात्पर्य विकास, धाडसी व्यक्तिमत्व, संवेदनशील व्यक्तिमत्व असे संजय शिरसाट तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लाभले. खरं आपण या ठिकाणी भाग्यवान आहोत. खरं आपण भाग्यवान आहोत. अनेक त्याच्यावर याआधी अनेक मंत्री आमदार बरोबर होऊन गेले, परंतु असा विकास कोणी केला नाही. एक राज्याच्या जिल्ह्याच्या माझ्या शहराच्या ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे तयार आहे. शहराचा विकास समतोल कसा करावा त्याची ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे तयार आहे असा खात्री ठाऊकपणे मानणारा एकमेव नेता संजय शिरसाट आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे सुद्धा त्यांनी निर्माण केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा पुतळा त्यांनी निर्माण केला. एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं जनतेने काहीतरी घ्यावं, एक दोन पुरुषाच्या पुतळ्याकडनं त्याचा आदर्श घ्यावा म्हणून दोन पुरुषांची पुतळे या ठिकाणी निर्माण केली जातात. आज हे विहार निर्माण होत असताना निश्चितपणे सांगेल की तुमची कमिटी चांगली कमिटी आहे. सुरुवातीला आपण एक छोटंसं कपाट आणून त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवली होती. एक अभ्यासिका सुद्धा बाजूच्या खोलीमध्ये सुरू केली होती एकडच्या खोलीमध्ये. परंतु आता हे विहार चार भिंती नाही, नुसतं शरत नाही, परंतु एक देशाची भावी पिढी घडवणारं मंदिर या ठिकाणी होत आहे. म्हणून पिढ्या संजय शिरसाट साहेबांचं या ठिकाणी नाव राहणार. आपण बघतोय मुलं या ठिकाणी वाचन करतात, वंदना घेतात, ती पिढी या ठिकाणी घडवली जाणार आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं. तुम्ही मागणी केली शिरसाट साहेबांनी ती पूर्ण केली. तुम्ही मागणी केली शिरसाट साहेबांनी पूर्ण केली. म्हणूनच मी म्हणतो की देणारा हा देव राहतो, परंतु घेणारे हात सुद्धा तेवढेच मोठे पाहिजे. आज तुम्ही मागणी केली तुमच्याकरता नाही, तुम्ही मागणी केली सार्वजनिक हिताकरता, तुम्ही मागणी केली धर्म वाढवण्याकरता आणि या माध्यमातून पवित्राच्या मंदिर एक चांगल्या वास्तूच्या माध्यमातून ते व्याज जेव्हा पूर्ण होईल निश्चितच अभिमान वाटेल तुम्हा आम्हाला. होय, हे संजय शिरसाट साहेबांचं काम आहे, हे संजय शिरसाट साहेबांचं काम आहे आणि म्हणूनच लोक चर्चेला घेऊन देत नाही. कामाला लोक निवडून देतात, लोक लक्षात कामं ठेवतात आणि निश्चितच त्याची होती म्हणून आज संजय शिरसाट साहेब या ठिकाणी तुम्हाला मला एक चांगला नेतृत्व म्हणून लावलेले. खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानावे तिथे त्या ठिकाणी कमी आहे. आणि आज त्या वास्तूचं भूमिपूजन होत असताना निश्चितपणे मनापासून आनंद होतं की ते माझी सुद्धा राजकीय आणि सामाजिक कारकीर्द त्या भूमीतून सुरू झाली होती आणि त्या ठिकाणी येण्याचा योग आला. मी खरंच तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा शिरसाट साहेब नेहमी सांगत असतात या ठिकाणी काम दर्जेदार होईल, कामात कुठल्या प्रकारच्या त्रुटी राहणार नाही. जरी 50 लाख असले तरी मनापासून येणारे असलेले काय कमी जास्त लागेल त्याची काळजी करू नका, पण निश्चित एक चांगला घ्या तुमचं आणि 14 एप्रिल आपण त्याच वेळात त्या ठिकाणी वंदना घेऊन साजरी करू. एवढीच तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आजच्या कामाच्या निमित्ताने शिरसाट साहेबांचा आभार व्यक्त करतो. सिद्धार्थजींना मनापासून या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सिद्धार्थजी, आप 2000 साल से भी हो 50 साल. हॅपी बर्थडे टू यू. जय हिंद. समाजासाठी केलं तितकं कमी. मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेन की आपण सर्व एकत्र राहा. समाजासाठी सर्वजण एकत्र येऊ आपण आणि येणाऱ्या 14 एप्रिलला आपण या प्रचारामध्ये वंदनासाठी मला बोलवतील ही पण अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि काम बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धार्थ भाऊ शिरसाट यांचा. आपण हे काम त्वरित उद्या किंवा परवाच्या दिवशी हे काम चालू होईल. पण माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की कृपया करून चांगलं काम करून घ्या. कोणी काम रोखू नये. समाजाचं काम हे चांगलं करून घ्या, नाही तर आपला समाज पहिलेच मागं राहिला. म्हणून आपल्याला विनंती की कोणी माहितीचा अधिकार असो या काही असो अडचण आणू नका आणि काही अडचण असेल तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा.
शब्दातलं काम ते शब्दाचं काम करून घ्या. मी म्हणून तुमच्याकडे मुद्दाम बघून नाही सांगितलं. मला माहिती आहे ना तुमचं रोपं लागले आम्ही टाकलं होतं. हे बघा, आताच तुम्ही जे सांगितलं की रस्ते झाले सगळे पण छोटे झाले, याचं कारण आपलेच लोक येतं, आपलेच लोकांचे अतिक्रमण आहे. मागच्या वेळेसही तरी रस्ता करताना करून घेतलं असतं तर काम झालं असतं तेव्हापासून. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. आता तरी चांगलं काम करा, आम्ही काही त्रास झाला नाही शब्द देतो तुम्हाला. हा, आपण सर्व मिळून या नक्षत्रवाडीचा विकास करू आणि आपलं स्मशानभूमी असेल, अजून बाकी काही रस्ते आणि गोदविहार हे सगळं काम आपण एक येणाऱ्या लवकरात लवकर अजून भरपूर भूमिपूजन येतं. नुसतं एकच भूमिपूजन नाही, ही सुरुवात आहे. आणि काढून आता लगेच आपण याचं भूमिपूजन केलं असतं स्मशान. तुम्ही शब्द देऊन टाका, तुमचा शब्द आला म्हणजे तुमचा शब्द देऊन टाका ते आपण करू. त्याची एनओसी झालेली आहे, त्याचं आता वर्क ऑर्डर प्रोसेसमध्ये आहे. बिना वर्क ऑर्डरचं काम केलं तर माहितीचा अधिकार टाकायला तुम्हीच आहे. म्हणून त्याच्यानंतर टाका. माहिती झाली. कसं आहे, आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि काम करताना उत्साहाने काम केलं पाहिजे, नाराज होऊन काम नाही केलं पाहिजे. म्हणून येणाऱ्या 14 एप्रिलला आपण इथं बोलवा एवढंच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो आणि लवकरात लवकर स्मशानभूमीचं आपण काम चालू करू. स्मशानभूमीचा विषय असा आहे, जे कोणी आता पूजा केलं ते पहिलं तिथे ठेवायचे स्मशानभूमीमध्ये. त्याच्याकरता लवकर करावं अशी आमची अपेक्षा आहे. 2 महिने कामात टाकलं त्यांना तसं झालं, आपण त्याचं काम चालू करू. जाऊ नका घेऊ. नाही केलं चाललं काय, पहिलं तिथे ठेवायचंय. यशवंत येणार आहे.